मग आपण वेर्नर थेरी फॉर कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा स्टडी वेर्नर या नावाच्या सायंटिस्टने केला. आता वेर्नर थेरी झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. जे कॉम्प्लेक्सेस असतात त्या कॉम्प्लेक्सेसचे टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस, टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. आता कॉम्प्लेक्सेसचे टाइप किंवा त्याला क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस म्हणायचं, टाइप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. आता पहिलं जे क्लासिफिकेशन आहे हे त्या लिगँडचं नेचर कसं आहे त्याच्यावरनं क्लासिफिकेशन आहे. पहिलं बेस्ड ऑन नेचर ऑफ लिगँड, नेचर ऑफ लिगँड्स. लिगँडचं नेचर कसं आहे याच्यावरनं दोन टाईपचे कॉम्प्लेक्सेस असतात, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. पहिला टाइप होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. तर कोणत्या कॉम्प्लेक्सेसला होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, होमो मीन्स सेम, म्हणजे ज्या कॉम्प्लेक्सेस मध्ये एकाच प्रकारचे लिगँड असतात, म्हणजे सर्वच्या सर्व लिगँड सारखे असतात, अशा कॉम्प्लेक्सला म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. दोज कॉम्प्लेक्सेस इन विच ओनली वन काइंड ऑफ लिगँड और डोनर ग्रुप्स आर प्रेझेंट इज कॉल्ड होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. Those complexes in which only one kind of donor group म्हणजेच लिगँड, डोनर ग्रुप त्यालाच आपण काय म्हणतो लिगँड्स. ओनली वन काइंड ऑफ लिगँड इज प्रेझेंट इज कॉल्ड होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. त्या कॉम्प्लेक्सेसला म्हणायचं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल आपण जर त्या होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेसची एक्झाम्पल घेतली, CO NH3 सर्वच्या सर्व लिगँड एकाच प्रकारचे आहेत, म्हणजे सर्वच्या सर्व लिगँड सेम आहेत. हा कॉम्प्लेक्स आहे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. CuCl4-2 सर्वच्या सर्व कॉम्प्लेक्सेस Clच आहेत. हा कॉम्प्लेक्स काय आहे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे. CuNH3 सर्वच्या सर्व लिगँड हे एकाच प्रकारचे आहेत. या कॉम्प्लेक्सला म्हणायचं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. TiO6+3 या चारही एक्झाम्पल मध्ये बघा लिगँड हे सारखे. 6च्या 6 एलिस्ट्रेट, 4च्या 4 एलिस्ट्रेट, 4च्या 4 क्लोरीन आहे, 6च्या 6 वॉटर आहे. अशा कॉम्प्लेक्सेसला म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस, एकाच प्रकारचे लिगँड असतात. आणि दुसरा टाइप आहे हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. आता हेटेरो मीन्स डिफरंट. ज्या कॉम्प्लेक्स मध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे लिगँड असतात, ज्या कॉम्प्लेक्सेस मध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे लिगँड असतात त्या कॉम्प्लेक्सला म्हटलं जातं हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. Those complexes in which contains more than one kind of donor group त्यालाच आपण म्हणतो लिगँड. more than one kind of donor groups is present
is called heteroleptic complexes. Heteroleptic complexes. एकापेक्षा जास्त मग ते 2 प्रकारचे असतील, 3 प्रकारचे असतील किंवा 4ही वेगवेगळे लिगँड असतील. फॉर एक्झाम्पल PT NH3 twice Cl2, 2 NH3 लिगँड आहेत आणि 2 क्लोरीन लिगँड आहेत. हा कॉम्प्लेक्स असलाय हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे. CO NH3 4 Cl2, 4 NH3, 2 क्लोरीन आहे. हा काय हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे. समजा CO NH3 3 Cl3, 3 NH3 आणि 3 क्लोरीन आहे. याला काय म्हणायचं हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे. समजा PT NH3 twice ClBr, 2 NH3 1 Cl 1 Br. एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप किंवा एकापेक्षा जास्त प्रकारचे लिगँड आहेत त्या कॉम्प्लेक्सला म्हटलं जातं हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. हे पहिलं क्लासिफिकेशन आहे नेचर ऑफ लिगँड वरनं. लिगँडचं नेचर कसं आहे, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. लक्षात, ज्या लिगँड मध्ये ज्या कॉम्प्लेक्स मध्ये एकाच प्रकारचे लिगँड असतात ते असतात होमोलेप्टिक आणि एकापेक्षा जास्त लिगँड असतील ते असतात हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. हे पहिलं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन चार्ज ऑफ कॉम्प्लेक्सेस. त्या कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज कोणता आहे याच्यावरनं त्याचे 3 टाईप पडतात. पहिला आहे कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस, कॅटायन म्हणजे काय प्लस. कॅटायन म्हणजे काय प्लस. पॉझिटिव्ह चार्ज ज्यावेळेस असतो त्या कॉम्प्लेक्सला काय म्हणतो कॅटायनिक. म्हणजे ज्या कॉम्प्लेक्सेसवर नेट पॉझिटिव्ह चार्ज, नेट चार्ज हा काय असतो पॉझिटिव्ह असतो. ज्या कॉम्प्लेक्सवर नेट चार्ज हा पॉझिटिव्ह असतो त्या कॉम्प्लेक्सेसला म्हटलं जातं कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. those complexes in which carries net positive charge is called cationic complexes. म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, नेट पॉझिटिव्ह चार्ज, अशा कॉम्प्लेक्सला म्हणायचं कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल CO NH3 6+3. या कॉम्प्लेक्सवर नेट चार्ज काय पॉझिटिव्ह, म्हणून हा कॉम्प्लेक्स कुठला आहे कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. CO NH3 4 Cl2 प्लस या कॉम्प्लेक्सवर चार्ज काय पॉझिटिव्ह आहे म्हणून हा काय कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. TiH2O 6+3 या कॉम्प्लेक्सवर नेट चार्ज काय पॉझिटिव्ह म्हणून हा काय कॅटायनिक कॉम्प्लेक्स. म्हणजे नेट चार्ज हा काय असतो पॉझिटिव्ह. अशा कॉम्प्लेक्सेसला म्हटलं जातं कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. दुसरा टाइप आहे एनायनिक कॉम्प्लेक्सेस. एनायनिक कॉम्प्लेक्सेस, एनायनिक कॉम्प्लेक्सेस. आता एनायन म्हणजे काय निगेटिव्ह. एनायन म्हणजे निगेटिव्ह म्हणजे ज्या कॉम्प्लेक्सेसवर नेट चार्ज हा निगेटिव्ह असतो त्या कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं एनायनिक कॉम्प्लेक्सेस. Those complexes which can carries net negative charge.
is called anionic complex. Those complexes किंवा which can carries net negative charge is called anionic complexes. ज्याच्यावर नेट चार्ज हा काय असतो निगेटिव्ह, अशा कॉम्प्लेक्सेसला म्हणायचं anionic complexes. फॉर एक्झाम्पल FeCN6-4 FeCN6-4 याच्यावर चार्ज किती आहे मायनस, म्हणून हा काय आहे anionic कॉम्प्लेक्स आहे. AgCN2- हा काय आहे anionic कॉम्प्लेक्स आहे. हा काय आहे anionic कॉम्प्लेक्स आहे. FeCN6-3 नेट चार्ज काय आहे निगेटिव्ह, हे -1 असतं. या कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं anionic कॉम्प्लेक्सेस. आणि थर्ड असतो न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. Those complexes which does not carry any positive or negative charge. Those complexes which does not carry किंवा does not carries any positive or negative charge is called neutral complex. For example, PtNH3 twice Cl2 दिसतंय याच्यावर कुठं प्लस मायनस, हा काय न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. FeCO5 आहे का कुठं चार्ज याच्यावर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. NiCO4 न्यूट्रल कॉम्प्लेक्स. हे दुसरं क्लासिफिकेशन आहे. याच्यात भरपूर एक्झाम्पल येतात. CuCl4 -2 CuCN4 -2. पॉझिटिव्ह चार्ज असलं की कॅटायनिक, निगेटिव्ह चार्ज असलं की anionic, आणि कोणताही चार्ज नसेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं न्यूट्रल कॉम्प्लेक्स. हे दुसरं क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन चार्ज. त्या कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज आहे याच्यावर क्लासिफिकेशन आहे. समजलं.